36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील आदर्शग्राम शेंदोळा खुर्द येथे वॉर्ड क्रमांक 1 मध्ये असलेल्या मुख्य नळ पाणी पुरवठा विहिरीत मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी, प्लास्टिक पिशव्या व केर कचरा आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास गावातील नळपाणी पुरवठ्याची मोटार सुरू असताना हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. गावातील मुख्य पाणी पुरवठा विहिरीत मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी व प्लास्टिकसह केर कचरा गेल्याचे आढळून आले. याच विहिरीतील पाणी संपूर्ण गावातील नागरिकांना नळाद्वारे पिण्यासाठी पुरविले जाते. हे पाणी स्थानिक जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, अंगणवाडी तसेच आश्रमशाळेतही पिण्याकरिता वापरले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून ग्रामपंचायत प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून पाणी पुरवठा मुख्य विहिरी परिसरातील केरकचरा व फवारणी अजूनही केली नसल्याचे आरोप गावकरी यांनी केले. आज विहिरीतील गढूळ पाणी व केरकचरा काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर विहिरीजवळ ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली. याबाबत संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती देण्यात आली. मात्र माहिती देऊनही संबंधित कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. पिण्याच्या पाण्याशी संबंधित हा गंभीर प्रकार असून दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने विहिरीची स्वच्छता करून दूषित पाण्याचा पुरवठा थांबवावा तसेच नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी सुनील चक्रे, नंदकिशोर तायडे, सचिन साव, नारायण सोळंके, निखिल मोहोळ, दिनेश धुमोळे, रवी चक्रे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. मी दिनेश मोहोळे, पोलीस पाटील, ग्राम शेंदोळा. आज या ठिकाणी हजर झालो असता गावातील काही युवक मंडळीचा फोन आला आणि गावातील मुख्य जे विहीर आहे पाणी पुरवठ्याची इकडे येऊन पाहावा. इकडे आलो असता या विहिरीवर अत्यंत घाणेरडा असा प्रकार दिसला आहे आणि हा प्रकार निव्वळ ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे असून या गावातील लोकांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याशी धोकादायक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे पाणी गावातील चिमुकले, अंगणवाडीतले चिमुकले आणि जिल्हा परिषदेची शाळा या शाळेमध्ये या पाण्याचा नियमित वापर होत आहे. या पाण्यावर तातडीने गावातील ग्रामपंचायतच्या कर्मचारी, संबंधित अधिकारी यांनी तातडीने लक्ष देण्यात यावे. यावर हे मग स्वच्छता दिसत नाही, याच्यावर झाडं वगैरे आहेत, याची स्वच्छता केली नाही का? नाही, याची स्वच्छता आजपर्यंत केली नाही आहे. हे सरळ आजपर्यंत हे स्वच्छता केली नाही आहे. आता चपला सहित आहे. यांनी स्वच्छता आजपर्यंत केली नाही आहे. 6 महिन्यापासून ते 12 महिन्यापर्यंत यांची स्वच्छता अभियान आम्ही पाहिलं नाही आहे. आम्ही गावात विहिरीच्या शेजारी राहणारे आहे. 25 वर्षापासून स्वच्छता अभियान काही नाही केलं आहे. कर्मचारी पण सुद्धा इथं झोडकून पाहत नाही. वार्ड क्रमांक किती मध्ये येते? वार्ड क्रमांक 1 मध्ये हे विहीर येते. आजपर्यंत आम्ही पाहिलं नाही. पुन्हा गावाला पाणी पिते. हे ग्रामपंचायतची शाळा, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, ह्या पण आश्रम शाळा, एवढं मोठमोठ्या शाळा असूनही इथं ग्रामपंचायत कर्मचारी आम्ही आजपर्यंत बघितले नाही. 12 महिन्यात गावामध्ये डायरिया आता ह्या वेळेस भरपूर अशी तापीची, डायरियाची, हागुनीची साथ चालू असताना हे ग्रामपंचायतीनं दुर्लक्ष केल्यामुळे हे जे पाणी दूषित चाललेलं आहे विहिरीमध्ये आणि हेच पाणी सर्व गावाकरता पाजण्याचं काम हे ग्रामपंचायत करत आहे. तरी याच्याकडे शासनानं भरपूर लक्ष द्यावं ही सर्व गावकरी लोकांची इच्छा आहे आणि तात्काळ कारवाई करून जे कोणी दोषी असेल या साफसफाईच्या ह्याच्यात त्या लोकांवर कठोर कारवाई करा. प्रशासकीय लोक असो या शासकीय लोक असो किंवा अधिक कोणी असो आणि कोणाच्याही दबावाखाली न करता प्रत्यक्ष आम्ही जे तुम्हाला सांगत आहोत त्यावर दुर्लक्ष न करता याची काळजी घेऊन हा जो एक पवित्र तयार झालेला आहे हा लवकरात लवकर प्रश्न फवारणी केली नाही आहे. तसेच गावातील असे बरेचसे लोक सांगतात की बा 15 ऑगस्टच्या अगोदर गावातली फवारणी करायची होती, परंतु कोण्या कारणामुळे केली नाही, काही नाही. लोकांनी ग्रामसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता, पण त्यांनी सांगितलं का बा ह्या वर्षी आम्ही फवारणी केली आहे आणि लोक सांगतात का फवारणी झालेली नाही. तरी पण त्याच्याकडे पण लक्ष करावं आणि यांचं जे ॲडिट असते या ॲडिटकडे लक्ष द्यावं. कारण का आता सरपंच नसल्यामुळे हा कारभार शासकीय प्रशासनाकडे गेलेला आहे
त्याच्यामुळे प्रशासक हप्त्यातून एक वेळा येतो आणि बाकीचे हेच लोक इथले स्थानिक लेवलवरचे लोक कारभार सांभाळतात. म्हणून संपूर्ण गावाची लोकांची मागणी आहे की याकडे दुर्लक्ष न होता हा तातडीनं प्रश्न सुटला पाहिजे. बरं, ह्या लिकेज किती वाजता दिसला तुम्हाला आज? 1 वाजता. याची जर कारवाई जर तुम्ही वेळेवर परिपूर्ण केली नाही तर आम्ही वरच्या वर्गाला याची माहिती कळू पाणी पुरवठाकडे, आणि तसेच बांधकाम मंत्री जे आहेत त्यांना पण सुद्धा याचं आम्ही निवेदन. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते, तिवसा.